नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकरिता महत्त्वाची अशी अपडेट घेऊन आलेलो आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस या विविध मागण्याकरता त्यांचं आंदोलन सुरू होतं आणि अशातच आता नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकरता मानधनात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात झालेल्या 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। याबाबतची सविस्तर माहिती महिला व बाल विकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। त्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात येणार असून सोबतच ज्या अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरलेले असेल त्या अंगणवाडी सेविकांना पर फॉर्म प्रमाणे इन्सेंटिव्ह देखील देण्याचा निर्णय यामध्ये घेतलेला आहे। यामध्ये त्यांनी काय म्हटलेले आहे ते सुद्धा आपण पाहूया। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या यूट्यूब चॅनलवरती। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तर मित्रांनो, मंत्रिमंडळ निर्णय हा 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेला आहे आणि यांना नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी ताईंना भेट देण्याकरता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात 50% वाढ करण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे। तर आता अंगणवाडी सेविकांना मानधनामध्ये 5,000 रुपये तर मदतनीस सेविका यांच्या मानधनामध्ये 3,000 रुपयाचा पगारवाढ करण्याचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती ट्विटर हँडल अकाउंटवरून दिलेली आहे। मित्रांनो, याबाबतचा GR लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तर GR आल्यानंतर तो GR सुद्धा आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड केला जाईल आणि त्याबाबतची सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती आपल्या चॅनलवरती येत राहते। तर अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे त्यावर प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारची अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।